रंकाळा तलावावर प्रदूषण होऊ नये म्हणून कामांना प्राधान्य द्या. रंकाळ्याचं प्रदूषण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता ठेवण्याचं सांगत तलावात म्हशी धुणाऱ्यांना 10,000 रुपयाचा दंड करण्याचा इशारा दिलाय. महापालिकेतर्फे आज सकाळी ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, महापालिकातर्फे 15 दिवसाला स्वच्छता अभियान राबवलं जाईल. या मोहिमेत जिल्हाधिकारी येडगे सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, अजय कोराने, उदय गायकवाड, चेतन चव्हाण उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.